नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे महालक्ष्मी येथील उड्डाण पूल पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे चर्चेत आला आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या पुलावरील त्रुटी समोर आल्याने वाहन चालकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। पहिल्याच मुसळधार पावसात पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे पुलावरील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याचे स्पष्ट झाले होते। याच पार्श्वभूमीवर 2 जुलैच्या रात्री पुलाच्या कॉन्क्रीटचा काही भाग उखडून त्या खालच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या। या सळ्यांमधून वाहने गेल्याने एका मागोमाग तब्बल 14 वाहनांचे टायर पंक्चर झाले। अचानक टायर पंक्चर झाल्यामुळे अनेक वाहन चालकांची मोठी तारांबळ उडाली। काही काळ वाहतूकही संत झाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अपघात टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। वाहन चालकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या पुलाची पहिल्याच पावसात अशी दुरवस्था होत असेल तर संबंधित कंत्राटदार आणि कामावर देखरेख करणारे यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पुलावर पाणी साचण्याची समस्या यापूर्वी निदर्शनास आली होती, मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे आता कॉन्क्रीट उखडण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। वेळेत दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। या प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुलाची तातडीने दुरुस्ती करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाहन चालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारले जाणारे पूल जर पहिल्याच पावसात उखडून लोखंडी सळया बाहेर काढत असतील तर हा विकासाचा नमुना म्हणायचा की निकृष्ट कामाचा पुरावा? अपघात होण्याची वाट पाहण्याऐवजी दोषींवर कठोर कारवाई करून जनतेच्या पैशांचा आणि नागरिकांच्या जीवाचा हिशोब घेण्याची वेळ आता आली आहे। भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं? किती काय झालं नेमकं? काय काय झालं? मी स्वतःने बघितलं। माझ्या गाडीचं टायर फुटलं, त्याच्यानंतर माझ्या समोर 15 गाड्यांचं टायर फुटलं लाईव्ह। 15 टोल प्रशासन एवढा टोल घेऊन काय करताय? हे काय लोक मरतील का राहतील याच्यामध्ये? निष्पाप लोकांना तुम्ही जायचं काम आहे ना? हा टोल हा खड्डा आहे का? मजाक आहे? कोण लक्ष देणार याच्यावरती? टोल कसला घेता तुम्ही? विवळवेढे उड्डाण पुलावर एक मोठा खड्डा झालेला आहे। या खड्ड्यामुळे आपण पाहू शकता इथे 1, 2 जवळजवळ 7 ते 8 गाड्या आहेत, ह्यांचे टायर पंक्चर झालेले आहेत। हे सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या विवळवेढेच्या उड्डाण पुलावर उभ्या आहेत। भाऊ, काय झालं? काय सांगाल? बीच रास्ते में खड्डा है बड़ा। ये टोटल जितने लोग हैं ना, पूरा गाड़ी सबका टायर गया है। एक्सीडेंट होने का बहुत बड़ा चांस था। सबने बचा। पीछे कोई भी ट्रक होता था ना, सब मरे होते थे। कितना गाड़ी है टोटल? 12 गाड़ी है टोटल। आप कब से खड़े हो? अभी जस्ट मेरा हुआ। इससे पहले 1 घंटा हो गया। बाकी लोग भी खड़े हुए चेंज कर स्टेपनी। सबका टायर देख लो। टायर का वीडियो निकालो जी। आपला पण टायर पंक्चर झालाय? हो, टायर देखो। सगळे फुटले। त्या गाडीचे पण 2 टायर फुटले। हाँ है बघा, पूर्ण टायर फाटले। अजून एक गाडी आली। ओहो, ही गाडी आत्ता जस्ट आली आहे। हिचा पण टायर पंक्चर झालाय। सर, कट हो गया। ये कहाँ पे पंक्चर हुआ है? क्या है आगे? ये यहाँ पे कुछ खड्डा है ना। हाँ हाँ, वो खड्डे में पटक के हुआ है। हाँ, और दिखा भी नहीं खड्डा बिल्कुल हमारे को। जी जी जी। आपण पाहतोय की आत्ता ज्या गाड्या तिथून मागून येत आहेत त्या गाड्या पण आता पंक्चर होत आहेत आणि आपण पुढे पण बघताय, अजून पुढे 3 गाड्या आहेत।
अशा एकूण 14 गाड्या इथे ज्या आहेत त्या उभ्या आहेत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.